भाषण केलं ते शफीर अन्सारी साहेब आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आदरणीय मुंडे साहेबांचं 2:30 ला दिल्ली बॉम्बेला जाणार आहेत, त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता मी एवढंच राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलू इच्छितो। भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आलेले आहेत, सर्वांचं नाव घेत नाही त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। बांधवांनो, आदरणीय गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल मला सुजितसिंह ठाकूर साहेबांनी आता एक वाक्य सांगितलं की या मराठवाड्यातला शेतकरी कामगार पक्षाचा फार मोठा नेता केशवराव धोंडगे साहेब हे गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करताना शाहू छत्रपती महाराज म्हणून करतात आणि शाहू छत्रपतीची कुवत देणे इतपत मुंडे साहेब मोठे आहेत, मी छोटा आहे। बांधवांनो, या राज्यामध्ये एनटीचं मंत्रिमंडळ तयार केलं असेल त्याचं नाव गोपीनाथ मुंडे आहे आणि त्याचं बजेट काढून घेण्याचं पाप कोणी केलं तर पंकजाताई अजित पवारांनी घेतलेलं आहे। पण ताई काळजी करायचं काम नाही, बारामतीत त्याचे पाय बांधल्याशिवाय महादेव जानकर सुद्धा घरी जाणार नाही। बांधवांनो, धनगर समाजाबद्दल आदरणीय राम शिंदेने एक वाक्य उभारलं की मी लोकसभेला मागच्या वेळी उभा राहिलो त्यावेळेस पवार साहेबांनी 58 सभा घेतल्या आणि पवार साहेबांनी सांगितलं की धनगरांना एसटी सवलत टाकू। दिल्लीमध्ये मोदी पंतप्रधान असतील तेव्हा गृहमंत्री गोपीनाथ मुंडे असतील त्यावेळेस 10 मिनिटात तुमचा प्रश्न सोडवला जाईल। बांधवांनो, बाळासाहेबांनी जरी त्यांना मुख्यमंत्री महाराष्ट्रात केलं असेल तर पहिली लढाई दिल्लीचीच आहे। पहिलं दिल्लीचं मोदीनंतरचं खातं गोपीनाथ मुंडेला मिळालं पाहिजे। सुजितसिंह ठाकूर साहेब आणि राम शिंदेनी लक्षात ठेवावं। बांधवांनो, एसटीचा प्रश्न धनगरांचा काय असं नाही, कोळ्यांचा आहे, मुन्नेर वागलूचा आहे।